महाराष्ट्रातील अहमदनगर जिल्ह्यातील रहिवासी असलेले भाऊराव नानासाहेब कराडे, ज्यांना भाऊराव कराडे म्हणून ओळखले जाते, हे मराठी चित्रपटसृष्टीत काम करणारे एक चित्रपट दिग्दर्शक आहेत। ते एक शेतकरी देखील आहेत, ज्यांनी त्यांचा पहिला चित्रपट खोडा तयार करण्यासाठी त्यांची 5 एकर शेतजमीन विकली। भाऊराव कराडे यांनी हा चित्रपट लिहिला आणि दिग्दर्शित केला। खोडा या चित्रपटाने 62व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांमध्ये विशेष ज्युरी पुरस्कार आणि सर्वोत्कृष्ट ऑडिओग्राफी पुरस्कार जिंकला। त्यानंतर या चित्रपटाने 5 राज्य पुरस्कार जिंकले: सर्वोत्कृष्ट पदार्पण चित्रपट निर्मिती, सर्वोत्कृष्ट ग्रामीण चित्रपट, सर्वोत्कृष्ट पोशाख डिझाईन, सर्वोत्कृष्ट ग्रामीण दिग्दर्शक आणि सर्वोत्कृष्ट मेकअप। भाऊरावांना पुणे आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात सर्वोत्कृष्ट दिग्दर्शकाचा पुरस्कार, 2015चा प्रभात पुरस्कार आणि मराठी फिल्मफेअर पुरस्कार मिळाले आहेत। 2018 मध्ये भाऊराव कराडे बबन या ॲक्शन ड्रामा चित्रपटासह परतले। भाऊरावांनी लिहिलेल्या या कथेत अभय चव्हाण, शीतल चव्हाण, योगेश डिंबळे, गायत्री जाधव, प्रांजली कंजरकर, मृणाल कुलकर्णी, देवेंद्र गायकवाड, चंद्रकांत राऊत आणि भाऊसाहेब शिंदे यांच्या महत्त्वाच्या भूमिका आहेत। भाऊराव कराडे यांचा जन्म 4 ऑक्टोबर 1966 साली झाला। लहानपणापासूनच भाऊराव कराडे कथाकथन आणि चित्रपटसृष्टीची आवड घेऊन वाढले। लहानपणापासूनच ते एक कुशल लेखक होते आणि अखेर त्यांनी साहित्य आणि नाट्यकलेच्या क्षेत्रात शिक्षण घेतले। त्यांच्या संपूर्ण कारकिर्दीत भाऊराव कराडे सामाजिक दृष्ट्या संबंधित मुद्द्यावर लक्ष केंद्रित करून आणि ग्रामीण महाराष्ट्राचे सार दाखवून अद्वितीय कथाकथन शैलीसाठी व्यापकपणे ओळखले गेले। खोडा या त्यांच्या दिग्दर्शनात पदार्पण करणाऱ्या मराठी चित्रपटाने भाऊराव कराडे यांना प्रचंड लोकप्रियता मिळाली। या चित्रपटात दुष्काळग्रस्त महाराष्ट्रातील मेंढपाळांचे जीवन आणि त्यांच्या संघर्षाचे चित्रण करण्यात आले होते, ज्यामध्ये त्यांची लवचिकता आणि दृढनिश्चय दाखवण्यात आला होता। खोडाला समीक्षकांची प्रशंसा मिळाली आणि मराठीतील सर्वोत्कृष्ट वैशिष्ट्यपूर्ण चित्रपटाचा प्रतिष्ठित राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारासह अनेक प्रशंसा मिळाली। या चित्रपटात भाऊराव कराडे यांची वास्तववादी कथा आणि सशक्त व्यक्तिरेखा सादर करून प्रेक्षकांना मोहित करण्याची क्षमता दाखवण्यात आली होती। सामाजिक जाणीवेला सर्जनशीलतेशी जोडण्याच्या क्षमतेसाठी ओळखले जाणारे भाऊराव कराडे यांनी विचारप्रवर्तक चित्रपट बनवणे सुरूच ठेवले, जे जनतेला भावले। भाऊराव कराडे यांनी खोडा, बबन, हैदराबाद कस्टडी, TDM यांसारख्या चित्रपटांचे दिग्दर्शन केले आहे। भाऊराव कराडे यांचा फकीरा हा चित्रपट लवकरच प्रदर्शित होणार आहे। अनेक यशस्वी चित्रपटांचे दिग्दर्शन करणारे भाऊराव कराडे यांनी मराठी चित्रपटसृष्टीवर एक अमिट छाप सोडली। त्यांच्या अनोख्या कथाकथनातून त्यांनी दुर्लक्षित केलेल्या लोकांचा संघर्ष, आकांक्षा आणि कथा समोर आणल्या। भाऊराव कराडे यांचे त्यांच्या कलेप्रती असलेले समर्पण, सामाजिक जाणीव असलेल्या कथाकथनासह त्यांनी भारतीय चित्रपट क्षेत्रातील सर्वात आदरणीय आणि प्रसिद्ध व्यक्तिमत्वांपैकी एक बनले। मराठी चित्रपटसृष्टीतील त्यांचे योगदान येणाऱ्या अनेक वर्षापर्यंत लक्षात ठेवले जाईल।